ख्रिस्तातही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तेव्हा मी गोरेगाव सेमिनरीमध्ये होतो आणि आमच्या बॅचमधील 2 ब्रदरांचं ॲक्सिडेंट झालेलं होतं आणि त्यांना अंधेरी येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आणि त्यांना पाहण्यासाठी आम्ही काही ब्रदर्स तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की ओरिसा इथे त्यावेळेला जो हल्ला झालेला होता त्यामध्ये जबर जखमी झालेले फादर बर्नार्ड डिगल यांना देखील त्याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या माळ्यावर ठेवलेलं आहे. आणि आम्ही ताबडतोब त्या फादरांना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलो आणि आम्ही पाहिलं की शरीरावर खूप जखमा झालेले ते फादर बिछाण्यावर पहुडलेले होते. आणि आम्ही त्यांची विचारपूस केल्यानंतर थोडा वेळ असा शांततेत गेला आणि नंतर ते फादर त्यांच्यावर हल्ला कसा झाला हे आम्हाला सांगू लागले. ते म्हणाले की ठिकठिकाणी होणाऱ्या हल्ल्यांची खबर त्यांना मिळत होती आणि अगदी काही वेळेनंतर, काही तासानंतर आमच्या गावात देखील हे लोक येणार अशी पक्की खबर आम्हाला मिळाली. गावातील जे लोक होती, गावकरी होते, ते सगळे वेगवेगळ्या दिशेला पळत सुटले. फादर आणि त्यांच्याबरोबर 2 प्रापंचिक असे 3 जण देखील निघाले आणि खूप दूर अंतरावर जिथे आधीच हल्ला झालेला होता अशा गावामध्ये ते जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी कोणीच नव्हतं आणि अशा ठिकाणी उद्ध्वस्त केलेल्या चर्चमध्ये ते जाऊन लपले. आता सर्वत्र अंधार पडलेला होता आणि काही तास निघून गेल्यावर अचानक तेथे एक जमाव गोंगाट करीत आला. त्यांच्या हातामध्ये हत्यारे होती, मशाली होत्या आणि त्यांचा तो आवाज ऐकता बरोबर फादरांच्या जोडीला जे प्रापंचिक होते ते जीव मुठीत धरून पळून गेले. फादरांना मात्र ते शक्य झालं नाही. ते ताबडतोब एका कोपऱ्यामध्ये, उद्ध्वस्त झालेल्या त्या चर्चच्या कोपऱ्यामध्ये जाऊन अंग चोरून बसले. त्यांना वाटलं कदाचित आपल्याला पाहिलं जाणार नाही, परंतु ते लोक मध्ये शिरताबरोबर त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मशालीच्या उजेडीमध्ये कोपऱ्यात असलेल्या फादरांना पाहिलं आणि एकतरी सावज मिळालं. त्या आनंदाने ते अक्षरशः फादरांवर तुटून पडली. आपल्या हातातील सळ्या काठ्यांनी त्यांनी फादरांना झोडपलं, मारलं, वार केले आणि शेवटी ते मरण पावले आहेत असा विचार करून ते त्यांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून निघून देखील गेले. फादरांना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांना भयंकर अशा वेदना होत होत्या. त्यांना भयानक अशी तहान लागलेली होती, परंतु तिथे पाणी कोण आणून देणार. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नंतर त्या फादरांनी आम्हाला असं काही सांगितलं की ते ऐकून आमच्या डोळ्यात देखील तिथे अश्रू उभे राहिले. ते म्हणाले, काही वेळ बेशुद्ध अवस्थेत गेला आणि नंतर मला जाग आली. त्या रक्ताच्या थारोळ्यात, त्या भयानक वेदनेत माझा घसा भयंकर असा कोरडा पडलेला होता, परंतु मला तिथे पाणी कोण आणून देणार. आणि त्यावेळेला ब्रदर्स, माझ्यापुढे माझी जीवघेणी तहान भागवण्याचा एकच मार्ग, एकच पर्याय होता. तो मी स्वीकारला. तो स्वीकारणं मला भाग पडलं. मी माझ्या लघवीने माझा घसा ओला केला. मी माझ्या लघवीने माझा घसा ओला केला. आणि एवढं सांगितल्यानंतर त्यांनी आपले डोळे बंद केले. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांतून ढळाढळा अश्रू वाहत होते. की ते भयानक वेदनेला ते सामोरे गेले होते. त्याची ती परिस्थिती त्यांच्या मुखावरून आम्हाला दिसत होती. परंतु ताबडतोब काही वेळेनंतर त्यांनी आपले डोळे उघडले आणि ते आम्हाला म्हणाले, ब्रदर्स, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी इथे पलंगात आहे, माझे लोक तिथे जंगलात आहेत. मी इथे सुरक्षित आहे, माझे लोक तिथे असुरक्षित आहेत, हालात आहेत. मी इथे इलाज घेत आहे, माझे लोक तिथे इलाजा विना आहेत, तळमळत आहेत. माझ्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वराने मला लवकरात लवकर बरं करून माझ्या लोकांकडे पाठवावं. अर्थात त्यांची ती इच्छा पुरी होऊ शकली नाही, कारण आमच्या ह्या भेटीनंतर 1 महिन्यानंतर फादर बर्नार्ड डिगल मरण पावले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढं सगळं सहन करून देखील फादरांना तिथे परत का जायचं होतं? ते का घाबरले नव्हते? कारण तिथली परिस्थिती काही निवडली नव्हती. तिथे परत जाणं म्हणजे पुन्हा एकदा मृत्यूला सामोरं जाणं, पुन्हा एकदा तेच हाल, तीच मारहाण. तरी देखील तिथे जाण्यास ते का उतावीळ झालेले होते? आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या काळजामध्ये स्वर्ग राज्याची आशा होती. मला जरी येथे ठार केलं तरी शरीर आणि आत्मा याचा नाश करण्याचा अधिकार असलेला एकमेव प्रभू माझ्या ह्या त्यागाबद्दल मला स्वर्ग राज्य देणार आहे, ही आशा त्यांच्या काळजात जागृत होती.
आपण आज देवराज्याची किंवा स्वर्ग राज्याची आशा ह्या विषयावर चिंतन करीत असताना फादर डिगल यांच्या उदाहरणाद्वारे आपणास हेच दिसून येते की स्वर्ग राज्याची आशा काळजात असणारा माणूस जीवनातील कोणत्याही परिस्थितीला श्रद्धेने तोंड देत असतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या माणसाच्या मनात स्वर्ग राज्य मिळवण्याची आशा असते तो माणूस दुःख असो, संकट असो, कोणताही जीवघेणा आजार असो त्यामागे तो डगमगत नाही, तो वाईट मार्गाला जात नाही, तो पैसा संपत्तीत गुंतत नाही, तो जमीन प्रॉपर्टीमध्ये अडकत नाही किंवा इतरांना फसवत नाही, तो जागतिक गोष्टीत देखील अडकत नाही. कारण त्याचं लक्ष जे असते ते ऐहिक जगाकडे लागलेले नसते तर स्वर्ग राज्याकडे असते. त्याच्या मनात संपत्तीची हाव नाही तर स्वर्ग राज्याची आस असते. पैसा मिळवणे हे त्याचं ध्येय नसते तर स्वर्ग राज्य मिळवण्यासाठीच त्याची संपूर्ण धडपड असते. गटारात पडलेल्या व्यक्तीला आश्रमामध्ये आणून त्यांच्या घायामध्ये हात घालणारी मदर तेरेसा यांच्या मनात कुठेतरी आशा नसणार का की माझ्या ह्या कार्याचं फळ मला परमेश्वर स्वर्ग राज्याद्वारे नक्कीच देणार आहे. मुंबईतील तो तरुण ज्याला गिटारमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी अमेरिकेतून 95 लाखाची स्कॉलरशिप मिळालेली असताना ही स्कॉलरशिप अक्षरशः लाथाडून नाकारून नाव आणि पैसे कमावण्याची संधी नाकारून जेव्हा तो 300 रुपये महिना स्टायपनवर गोरेगाव सेमिनरी जॉईन करतो तेव्हा त्याच्या मनात स्वर्ग राज्य मिळवण्याची आशा नव्हती का? आज आपल्या कष्टाच्या पैशातून त्याग करून अनेक लोक चांगल्या कार्यासाठी देणग्या देतात, गरिबांना मदत करतात, सेवा कार्यात स्वतःला गुंतवतात. तेव्हा कुठेतरी परमेश्वर ह्याची दखल घेणार आहे आणि स्वर्ग राज्यात मला वाटा देणार आहे ही आशा त्यांच्या मनात नसते का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, करिंथकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रात संत पौल सांगतो, ख्रिस्त जर उठवला गेला नसेल तर मग आमची घोषणा आणि तुमचा विश्वास देखील व्यर्थ आहे. म्हणजेच आपण जे चांगले वागत आहोत, चांगले जगत आहोत, पापापासून स्वतःला दूर ठेवत आहोत, वाईट गोष्टीपासून दूर पळत आहोत, त्याचं कारण हेच आहे की मी मरण पावल्यावर माझा नाश होणार नाही, माझ्या त्यागाचा परमेश्वराला विसर पडणार नाही, तर चांगल्या गोष्टी केल्यामुळे आणि वाईट गोष्टी टाळल्यामुळे मला प्रभू स्वर्ग राज्यामध्ये एक दिवस वाटा देणार आहे, त्याच्या पुनरुत्थानात मला नक्कीच सहभागी करणार आहे. एका सुंदर अशा विचाराने मला शेवट करावासा वाटतो. समुद्राने एकदा झऱ्याला विचारलं, असा झरा बनून किती दिवस छोटं राहणार, तुला समुद्र होऊन मोठं नाही का बनायचं? आणि त्यावर झऱ्याने शांतपणे सुंदर उत्तर दिलं, मोठं होऊन खारं बनण्यापेक्षा गोड बनून लहान राहणं कधीही चांगलं. मोठं होऊन खारं बनण्यापेक्षा गोड बनून लहान राहणं कधीही चांगलं. माझे प्रिय बंधू भगिनींनो, आज माणूस आपण आजूबाजूला पाहिलं तर दिसतं की मोठा बनण्यासाठी धडपडत आहे, स्वतःच्या लोकांची जमीन प्रॉपर्टीवरून झगडत आहे, रक्ताची नाते तोडत आहे, कोर्ट कचऱ्यांच्या पायऱ्या चढत आहे. परंतु शेवटी काय? शेवटी मोठं बनण्याबरोबरच खारट देखील बनत आहे, मोठं बनण्याबरोबर खारट देखील बनत आहे. आपण मोठं बनून खारट बनण्यापेक्षा प्रामाणिकपणे राहून, नाते जपून, प्रीतीत जगून, क्षमा करून, छोटं का असेना गोड राहावं, गोड राहावं. आणि एक दिवस हे गोड जीवनाचं पाणी, जिवंत पाण्याचा झरा असलेल्या प्रभू येशूमध्ये विलीन व्हावं, म्हणजे स्वर्ग राज्यात विसावावं. म्हणून आजच्या ह्या मंगलदिनी आपल्या आश्रयदाती कृपामातेच्या मध्यस्थीद्वारे आपण याचना करूया आणि स्वर्ग राज्याची आशा आपल्या काळजामध्ये नित्य बाळगत त्यानुसार आपलं जीवन आपण जगूया.